नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सेट नेट परीक्षा पेपर क्रमांक 1 साठी अत्यंत महत्त्वाचं असणारं प्रकरण म्हणजे तर्कशास्त्रीय युक्तिवाद, ज्याला आपण लॉजिकल रिझनिंग असं म्हणतो। या प्रकरणांतर्गत आपण वेनाकृती, तर्कवानुमान, तार्किक क्रम, दिशाज्ञान व तुलना या टॉपिकवर आधारित काही सराव प्रश्नावर चर्चा करणार आहोत। या अगोदर आपण जवळपास 21 व्हिडिओ या प्रकरणाच्या संदर्भाने बनवलेले आहेत। हा 22वा व्हिडिओ, ज्यामध्ये आपण काही सराव प्रश्न पाहूयात। प्रश्न आहे दिशाज्ञानावर आधारित प्रश्न आहे। तर बघा, एक माणूस पूर्वेकडे 1 किलोमीटर चालत गेला। ठीक आहे, आता आपण काय करूयात, जे अगोदर लोकेशन आहे, समजा इथून तो पूर्वेकडे म्हणजे इकडे किती किलोमीटर गेला, 1 किलोमीटर चालत गेला। ठीक आहे, नंतर तो दक्षिणेकडे वळून 5 किलोमीटर चालला। दक्षिणेकडे म्हणजे इथं आता 1 पेक्षा जास्त थोडेसे 5, म्हणून थोडेसे आपण ते मोठे घेऊया। ठीक आहे, हे असं करू आपण, इथं हे 1 आणि हे 5, हा 1 किलोमीटर अंदाजी आणि हा 5 किलोमीटर। पुन्हा तो पूर्वेकडे वळून 2 किलोमीटर चालला। मग आता इकडे 2 किलोमीटर, हे 2 किलोमीटर। त्यानंतर तो उत्तरेकडे 9 किलोमीटर चालत गेला। आता उत्तरेकडे 9 किलोमीटर, ऑलरेडी हे 5 आहे। ठीक आहे, आणि परत पुढे 4 होईल। लक्षात घ्या, म्हणजे हे पूर्ण टोटल किती झालं, हे टोटल झालं 9। अर्थात हे 5 आहे, कशामुळं 5 म्हणलो आपण, ह्या अंदाजामुळं। ठीक आहे, आणि मग हे उरते 4, असं आपण त्याची फोड केली, म्हणजे अंदाजे हे किती झालं, मग हे 2 आणि हे 1, हे झालं 3। ठीक आहे, आता त्याच्या सुरुवातीच्या स्थानापासून किती अंतरावर आहे। आता त्याचं सुरुवातीचं स्थान कोणतं, हे म्हणजे बघा, हे 1 आणि हे ऑलरेडी हे आपल्याला 2 असं समजतं, कशावरून, याच्यावरून, आणि हे 4, म्हणजे इथं आपल्याला लक्षात येतं की हे इथं पायथागोरसचं प्रमेय आपण वापरू शकतो। म्हणजे हे जर जोडलं तर हे होईल 3, म्हणजे आपल्याला हे काढायचं इथं, बघा आलं लक्षामध्ये। म्हणजे बघा काय होईल, आपण जर हे टोटल पकडलं तर हे होईल 3, हे 1 प्लस हे 2 किती झालं, हे 3, ही खालची बाजू, आणि ही बाजू होईल 4 ऑलरेडी, कारण हे 5 9 आहे ना हे टोटल, हे 5ला 5 कटलं, हे 4। आता फक्त आपल्याला कर्ण काढायचं काम आहे, म्हणजे आपल्याला पायथागोरसचं प्रमेय वापरायचं। कर्ण वर्ग बरोबर एका बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग, म्हणजेच आपल्याला तो कर्ण काढायचा, तर 3चा वर्ग अधिक 4चा वर्ग, म्हणजे 9 अधिक 16 बरोबर 25, 25चं वर्गमूळ किती येईल, 5, म्हणजे ही किती येईल बाजू, तर 5 येईल, 5 किलोमीटर। त्यानंतर डॉक्टर, परिचारिका, पेशंट या शब्दसमूहासाठी कोणती वेनाकृती अर्थपूर्ण ठरेल। आता आपल्याला असं वाटतं की हे सगळे आरोग्य खात्याशी किंवा जे काही आजार वगैरे आहे, ट्रीटमेंट आहे, त्याच्याशी रिलेटेड आहेत, परंतु जर तुम्ही आकृत्यांचा विचार जर केला तर आपल्याला असं लक्षात येतं की एकात एक जाईल किंवा दोघांचा संबंध एकासोबत आहे असं काही नाही आहे। म्हणजे वास्तविक पाहता हे स्वतंत्रच आहेत मग वर्तुळं, म्हणजे हीच आकृती याला साजेशी आहे, कारण याच्यामध्ये ते जे आहेत शब्द ते या आकृतीसाठी उपयुक्त असत नाहीत किंवा या आकृतीचं त्यांचं रिलेशन जमत नाही, म्हणून पर्याय हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। त्यानंतर मिलिंद, सिद्धेश, कार्तिक, सोहम आणि अक्षय बसच्या रांगेत उभे आहेत। सिद्धेश मध्यभागी आहे। आता आपण समजा काय करू, असं करू की ही इथं बस आहे, म्हणजे या डायरेक्शनमध्ये ते सर्वजण उभे करूया आपण। सॉरी, ही जर बस असेल तर इकडे असं या डायरेक्शनमध्ये। ओके, सिद्धेश काय म्हणते, ते मध्यभागी आहे, आणि आपल्याला लक्षात येतं की 2 या साईडनं असतील आणि 2 त्या साईडनं असतील। सिद्धेश मध्यभागी, बघा काय म्हणतात, सिद्धेश मध्यभागी उभा आहे। कार्तिक सोहमच्या पुढे नाही, कार्तिक सोहमच्या पुढे नाही। तर मिलिंद अक्षयच्या मागे नाही, मिलिंद अक्षयच्या मागे नाही, म्हणजे अक्षयच्या पुढे। म्हणजे जर आपण अंदाजे मिलिंद जर इथं पकडला
तर आपण अक्षय या ठिकाणी पकडू शकतो. अक्षय. मग बघा मिलिंद अक्षयच्या मागे नाही, बरोबर, अक्षयच्या पुढं आला. जर मिलिंद कार्तिकच्या मागे असेल तर दोन टोकांना कोण दोघे आहेत? अक्षयचा एका टोकाला झाला. परत एकदा बघू, सिद्धेश मध्यभागी आहे, कार्तिक सोहमच्या पुढे नाही, म्हणजे सोहम पुढं आहे आणि कार्तिक त्याच्या मागे आहे. तर मिलिंद अक्षयच्या मागे नाही. हे बघा मिलिंद अक्षयच्या पुढे आहे, कारण आपण या डायरेक्शनमध्ये उभा केलेत ना, ते बस इकडे आहे ना, म्हणजे सोहम, कार्तिक, सिद्धेश, मिलिंद आणि अक्षय असं डायरेक्शन येईल. मग आता काय विचारलं, दोन टोकांना कोण आहे? तर सोहम आणि अक्षय. सोहम अक्षय कुठं आहे? सोहम आणि अक्षय पर्याय क्रमांक ए मध्ये. क्रम दाखवला योग्य पद्धतीनं आपल्याला निवडायचा आहे क्रम. आता याच्यामध्ये काहीतरी तार्किकता असते बघा. तुम्ही ज्यावेळेस शब्द वाचता ना त्यावेळेस बघा, दमणे, रात्र, दिवस, झोप, काम, तर सर्वात अगोदर काय होईल? दिवस उजडेल. ठीक आहे, मग आपण कामावर जाऊ, म्हणजे 3 1 नंबरला येईल. आता 3 1 नंबरला 3 पर्यायामध्ये. नंतर मग आपण कामावर जाऊ, म्हणजे 5 2 नंबरला येईल. 5 बी 2 नंबरला 3 पर्यायामध्ये, म्हणजे जरा कॉम्प्लिकेटेड झालं. ठीक आहे, कामावर गेल्याच्या नंतर मग आपल्याला थकवा येईल, मग हे 1 वाला 3 नंबरला जाईल. 1 वाला 3 नंबरला 2 ठिकाणी, म्हणजे परत शोध नाही. ठीक आहे, दमल्याच्या नंतर मग म्हणजे आपण रात्र होईल. ठीक आहे, आपण थकून जाऊ, मग रात्र होईल, आणि रात्र झाल्याच्या नंतर मग आपण झोपू, म्हणजे 4 शेवटी. मग 4 शेवटी मग आपलं उत्तर मिळतं पर्याय सी. त्यानंतर तर्क व अनुमानाचा प्रश्न आहे. विधानावरून आकृती काढायची असते. ठीक आहे, काही आंबे केळी आहेत. काही आंबे केळी आहेत. हे आंबे आणि हे केळी. काही म्हणल्याच्या नंतर आकृती विभागून येते, आपल्याला माहिती आहे. सर्व केळी अननस आहेत. सर्व केळी अननस आहेत. अननस. पण हे अननसाचं वर्तुळ काढताना आंबे बी मध्ये घेऊ शकतो ना आपण. बघा, काही आंबे केळी आहेत. हे आंबे, हे केळी, आणि सर्व केळी काय आहेत? अननस. तरी पण फुलफिल व्हायला आपली माहिती अननस. ठीक आहे, म्हणजे आता बघा निष्कर्ष चेक करूया आपण. दोन्ही ठिकाणी आपल्याला निष्कर्ष चेक करावे लागणार आहेत, म्हणजे दोन्ही ठिकाणी म्हणजे दोन्ही आकृत्या पाहाव्या लागणार आहेत. ठीक आहे, काही आंबे अननस आहेत. काही आंबे अननस आहेत. इथं आहेत आणि इथं आहेत, कारण ते आतमध्ये जर आला तरी काही त्याच्यातलं एक उचलून घ्यायला तरी असतो, आणि इथं तर ऑलरेडी आहेतच. म्हणजे पहिला जो निष्कर्ष आहे तो बरोबर आहे. दुसरा आहे काही अननस आंबे आहेत. काही अननस आंबे आहेत का? हो, कारण तुम्ही बाहेरून आत जाताना काही असतं, म्हणजे दुसरा बरोबर आहे. तिसरं, सर्व अननस केळी आहेत. आता सर्व अननस केळी शक्यच नाही. हां, काही अननस केळी आहे असं पण म्हणू शकतो, लक्षामध्ये. म्हणून तिसरा रॉंग. काही केळी आंबे आहेत. काही केळी आंबे आहेत. काही केळी आंबे आहेत. काही केळी आंबे आहेत, बरोबर आहे ना, कारण काही आंबे केळी आहेत म्हणजेच काही केळी आंबे आहेत, म्हणजे चौथं बरोबर आहे. म्हणजे 1 2 4 बरोबर आहे. मग 1 2 4 बरोबर कोण सांगतं? पर्याय सी. ठीक आहे, अशा पद्धतीनं आपण सर्व प्रश्न पाहिले. तुम्ही 15 जून 2025 रोजी जी आपली सेट परीक्षा होणार आहे, यासाठी आपण एक टेस्ट पेपर घेत आहोत, पेपर क्रमांक 1 साठी, ज्यामध्ये आम्ही तुम्हाला 12 PDF पेपर देणार आहे. आता 12 + 16, कारण 12 + 4 16, 12 + 4 देणार आहेत, म्हणजे 16 एकूण पेपर देणार आहेत. कारण अगोदर मेमध्ये एक्झाम होती, नंतर ती पुढे ढकलले. आपला टाइम टेबल मेचाच होता, म्हणून आपण 4 एक्स्ट्रा, म्हणजे एकूण 16 पेपर देणार आहोत. ठीक आहे, कसं जॉईन करायचं आहे? 98 23 24 71 91 या नंबरवर फोनपे किंवा गुगल पे करा. नाव येईल ओएसिस करिअर पॉईंट किंवा गणेश विश्वनाथ गुजर. पे केल्याच्या नंतर तुम्हाला लगेच जेवढे पेपर झालेले ते मिळून जातील. समजा तुम्ही एप्रिल किंवा मेमध्ये जर जॉईन करताय तर झालेले सर्व 12 13 14 पेपर तुम्हाला मिळून जातील. राहिलेले 1 2 पेपर तुम्हाला
पुढच्या रविवारी मिळून जातील. धन्यवाद.